आणि आता महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राला सुरुवात करूयात। डी कनेक्शन वरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। नितेश राणेंनी सुधाकर बडगुजर यांच्यावर निशाणा साधलाय। दाऊदच्या हस्तकाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर सलीम कुत्ता सोबत पार्टी केल्याचा दावा देखील त्यांनी केलाय आणि सुधाकर बडगुजर यांनी राणेंचे आरोप मात्र फेटाळून लावलेले आहेत। ह्याला कोणाचा राजकीय वर्दस्त आहे? अगर हा संजय राऊतचा चेला आहे तर मग संजय राऊतच्या आशीर्वादाने हा त्या पार्टीमध्ये गेला होता का? तर का दाऊदचा हस्त काय? पेरोलवर असताना तुम्ही त्याच्यावर पार्ट्या करता? भाजप आमदार नितेश राणेंनी विधिमंडळात केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे। नाशिकमधील शिवसेना उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्ताशी बडगुजर यांचे संबंध असल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय। तसंच राणेंनी सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ताचे काही फोटो सभागृहात झळकावले। सलीम कुत्ता हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळखला जातो। पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना सलीम कुत्ता सोबत बडगुजर यांनी पार्टी केल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय। जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मध्ये तो पार्टी करतो एका बरोबर। बाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे। नितेश राणेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। सलीम कुत्तासाठी खासदार संजय राऊतांनी राजकीय वजन वापरल्याचा नितेश राणेंनी आरोप केलाय। सलीम कुत्तासाठी काय संजय राजाराम राऊतनी काही लोकांना फोन पण केलेले, त्याची पण चौकशी व्हावी असं मी मागणी केलेली आहे। म्हणून आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या सगळ्यांची मागणी ऐकून सभागृहामध्ये SIT जाहीर केलेली आहे। आमची अपेक्षा आहे की ह्या निमित्ताने SITच्या निमित्ताने सखोल चौकशी झाली पाहिजे। बडगुजर प्रकरणी नितेश राणेंपाठोपाठ मंत्री दादा भुसेंनीही या प्रकरणावर SIT चौकशीची मागणी केली आहे। सलीम कुत्ता बडगुजर पार्टीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या पक्षाची पुरती कोंडी करण्याचा प्रयत्न केला। ज्या देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर गोष्ट आहे। अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स, त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत। या प्रकरणी सभागृहात उत्तर देताना SIT चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। या प्रकरणी सरकारनं SIT चौकशीचे आदेश दिल्यानं सुधाकर बडगुजर बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं। ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झालेत। ते काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे। त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे। गेल्या 1.5 दशकापासून सुधाकर बडगुजर नाशिकच्या राजकारणात सक्रिय आहेत। 2008 मध्ये सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेत प्रवेश केला। 2009 ते 2012 अशी 3 वर्ष त्यांच्याकडे नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या सभागृह नेते पदाची जबाबदारी होती। 2014 मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार केल्यानं बडगुजर चर्चेत आले होते। बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। बडगुजर हे सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आल्यानं राजकारण तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंत्र्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची चिठ्ठी 17 तारखेनंतर समोर आणण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। आश्वासनावर सरकारनं काय कार्यवाही केली ते 17 तारखेआधी सांगितलं नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असंही जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। तर ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचा आरोप देखील छगन भुजबळांनी केलाय। बरं ते कोणकडे मला कुठं जाऊन द्या ना, तर कुठं जायचं तुला काल जातो मग बेव वाटत एकीकडून म्हणतो पोलिस नाहीत मला गोळी घाली ते, बाहेर जायचं तर म्हणतो मला जाऊन द्या, काय भेतो रे बेकडं लई
बाहेर जायचं म्हणतं, बाहेर गेल्यावर म्हणतो मला मार येते बी बोलत नुसतं कसलं काय लोक बरं ते कोणकडे बी कसलं माणूस राव, हे कसलं लागलं का राज्य झाले सगळे दुनिया बघितली यासारखा नमुना नाही बघितला आम्ही कावा. जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय, मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे. 17 तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली 17च्या आत आम्हाला कळवा. नसता 17च्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही 17च्या बैठकीत ठरवणार आहे. हे तुम्हाला आमची विनंती आहे, कारण तुम्ही त्यातलं एक जणही आतापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत. त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले. त्यांनी जाळपोळ करायची, त्यांनी पिस्तुलाचे बार उडवायचे, बेकायदा पिस्तूल. त्यांना पकडण्यात आल्यानंतर लवकर सोडा म्हणून सांगायचं. जे गुन्हेगार पकडले जळितामध्ये त्यांना सुद्धा ताबडतोब सोडा अशी मागणी करायची. सरकारवर दबाव आणायचा. 24 तारखेच्या आतमध्ये करायला बघतो, 24 तारखेनंतर छगन भुजबळचा कार्यक्रमच करून टाकतो. आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचं घर जाळल्याप्रकरणी पोलिसांची अकार्यक्षमता विधानसभेत वेशीला टांगली. जाळपोळ प्रकरणातील मास्टरमाइंड समोर आणले पाहिजेत अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. तर आमदार जयंत पाटील यांनी आरोपी पप्पू शिंदे कोण आहे असा प्रश्न विचारला आणि त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय पाहुयात या रिपोर्टमधून. बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबरला आगडोंब उसळला होता. सर्वपक्षीय आमदार, नेते आणि त्यांची कार्यालयं जाळण्यात आली होती. पण पोलीस प्रशासनाचा 8 तास सायरनही वाजला नाही असा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. पोलीसची एक गाडी माझ्या गेटच्या बाहेर उभी आहे आणि हे लोक आल्यानंतर ती पोलीसची गाडी ही बाजूला सरकली. सगळी पोलीस यंत्रणा दंगल पथक तिथं उपस्थित असतं आणि हे प्रकार झाल्यानंतर पोलिसाची गाडी तिथून निघून जाते. साहेब, घर जळत असताना आत कुटुंब होतं, त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. याकडे क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं. जाळपोळ ठरवून करण्यात आल्याचा आरोपही क्षीरसागर यांनी केला. कुटुंब आतमध्ये होतो. माझा लहान मुलगा वारंवार मला फोन करत होता की बाप्पा तुम्ही लवकर या, आपल्या घर जळतंय, आपल्या घरात बॉम्ब टाकतोय. लोकप्रतिनिधींची घरं जाळणं हा गंभीर प्रकार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्या ठिकाणी जी कारवाई करता येत होती ती करत होता आणि जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याहीपेक्षा गंभीर झाली असती. मात्र हे तेवढंच खरं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मानाने तो फोर्स कमी होता. पोलिसांचं इंटेलिजन्स कमी पडल्याचा गंभीर आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला. हवेत गोळीबार का केला नाही असा प्रश्न विचारत त्यांनी एका आरोपीवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पप्पू शिंदे नामक, शेवटचा प्रश्न, पप्पू शिंदे नामक त्यात एक कोऑर्डिनेटर आहे. हा पप्पू शिंदे हा एका राजकीय पक्षाचा अध्यक्षाचा भाचा आहे. पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरचे सगळी गँग ही त्या शहरात या सगळ्यांचं नेपथ्य करत होती. आरोपी गोरख उर्फ पप्पू शिंदे हा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांचा भाचा असल्यानं जयंत पाटील यांनी राजकीय कुकली टाकली होती. फोटो पण दाखवू कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत. याला राजकीय वळण देऊ नका जयंतराव. गृहमंत्र्यांनी जयंत पाटलांना या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका असं आवाहन केलं. आता पोलिसांच्या तपासात जाळपोळ प्रकरणाच्या मास्टरमाइंडचा कधी पर्दाफाश होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण आणि बीडमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली. यावेळी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या घटनेचा वृत्तांत सांगितला. यावेळी त्यांनी ती घटना मराठा आंदोलकांनी केली नाही अशी भूमिका आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली. तर अजित पवार यांनी बीड प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण याचा शोध घेतला पाहिजे असं म्हटलंय. यावर आमच्या लोकांना उगाच का अटक करता असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी केलाय.
कुठल्याही प्रकारे काय नक्की घडलेलं आहे, कुणामुळे हा एवढा उद्रेक झालेला आहे, ठराविकच घरं डोळ्यासमोर ठेवून, ठराविकच हॉटेल डोळ्यासमोर ठेवून, पक्षाचे कार्यालय डोळ्यासमोर ठेवून हे करण्यात आलेलं आहे. हे नक्की कुणाचा मास्टर माइंड आहे? सरकारनं सांगितलं होतं गुन्हे मागे घे, एकाला या आंतरवालीतल्या याच्यातल्याला अटक करणार नाही. काही कारण नसताना विनाकारण त्यांना अटक केलं, काहीच कारण नसताना. आम्ही तेच म्हणत होतो की तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणला, अटक का केली? तुम्ही जाणून बुजून आमचे लोक का अटक करायला लागला, का डावरा चालला लागला? शेवटी न्यायालय न्याय देणारच. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्र अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सलग काही आठवडे सुनावणी घेतली आणि यात शिवसेनेच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांची साक्ष आणि उलट तपासणी देखील घेण्यात आली. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यावर आली आहे. सुप्रीम कोर्टानं या निकालासाठी यापूर्वी 31 डिसेंबरची डेडलाईन दिली होती. मात्र आमदार अपात्रतेबाबत निकाल लिहिण्यासाठी आपल्याला आणखी 3 आठवड्यांचा कालावधी मिळावा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंतचा वेळ दिलाय. कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं की यांचा लांबवायचा प्रयत्न आहे वगैरे, पण तुषार मेहता जे राहुल नार्वेकरांसाठी अपियर झाले त्यांनी म्हटले की मला एक थोडे 2-3 आठवडे जास्त पाहिजेत. 3 आठवड्याच्या ऐवजी एक 10 दिवसाचा वेळ त्यांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना वाढवून दिलेला आहे. त्यामुळे आता हे निश्चित आहे की 10 जानेवारी किंवा त्याच्या आत शिवसेनेबद्दलचा निर्णय राहुल नार्वेकरांना द्यावा लागेल. तो कोणत्या बाजूने असेल हे राहुल नार्वेकरांनाच माहीत आहे. तारीख पे तारीख होणार, तोपर्यंत लोकसभेचं इलेक्शन होऊन जाणार, विधानसभेचं इलेक्शन येणार आणि विषय संपून जाणार. त्यामुळे वेळ खाऊपणा चाललेला आहे. आणि जर सुप्रीम कोर्टाने या बाबतीत निकाल नाही दिला, जर तारीख वाढून नाही दिली, तर बऱ्याच काही आश्चर्यजनक गोष्टी आपल्या या विधिमंडळामध्ये होतील. हे आपल्याला पुढच्या काही दिवसात बघायला मिळेल. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर लावलेली चौकशी संदर्भात शर्मिला ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय. आदित्य असं काही करेल असं वाटत नसल्याचं म्हणत शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे. चौकशी तर कुणीही लावेल, आम्ही पण यातून गेलोय असंही त्यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये SIP लावलेली आहे चौकशीची, कसं पाहता एकंदर तुमचं घरचं पण नातं आहे? मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्यामुळे चौकशा काही लावू शकतात. आम्ही पण ह्याच्यातनं खूप गेलोय. कर्जत जामखेड येथे औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित केलेली जमीन नीरव मोदी यांची असल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आणि त्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलंय. या आरोपानंतर आमदार रोहित पवार आक्रमक होत त्यांनी हा आरोप खोडून काढलाय. कर्जत जामखेड MIDCची जागा ही नीरव मोदीची नाही, तर हिम्मत असल्यास संबंधित जमिनीची सर्व कागदपत्र घेऊन समोरासमोर चर्चा करा असं आव्हान रोहित पवारांनी राम शिंदेंना दिलंय. आणि या मुद्द्यावरून आजही रोहित पवारांनी भाष्य केलंय. राजकीय स्वार्थासाठी सरकारकडून जनतेचं नुकसान होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय. मात्र या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय. नियमानुसार MIDC होईल असं म्हणत अजितदादांनी रोहित पवारांचा मुद्दा खोडून काढला. त्यांना फक्त स्वतःचं राजकीय अस्तित्व जपायचंय, पण ते विसरून गेले. स्वतःचं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सामान्य लोकांचं नुकसान मतदारसंघाचं ते करतायत, ज्याच्यामध्ये युवा असतील, त्याच्याबरोबर छोटे मोठे व्यावसायिक असतील, मजूर असतील, या सगळ्यांना खूप मोठं नुकसान गेल्या 1.5 वर्षामध्ये राम शिंदेंच्या राजकीय भूमिकेमुळे झालेलं आहे. MIDC आली असती तर आतापर्यंत अनेक लोकांना कामं सुद्धा मिळाली असती, पण कदाचित त्यांना ते विजन नसल्यामुळे ते काय कळलेलं दिसत नाही. नीरव मोदी गेला तिकडे कुठं निघून, तुम्ही काही काळजी करू नका. आता तो इथं येण्याची परिस्थिती फार कमी आहे आणि आला तर त्याच्यावर रितसर कारवाई होईल. त्याच्यावर कुणाची काय जमीन असे ना, आपण ते सगळं नियमाच्या चौकटीमध्ये बसून MIDC करून तिथं तरुणांना तरुणींना रोजगार कसा मिळेल आणि गुंतवणूक कशी होईल ह्याबद्दलचा प्रयत्न महायुतीचा चाललेला आहे. आणि त्याच्यात आमचे तिथले सहकारी महायुतीचे आमदार राम शिंदे अतिशय बारकाईनं प्रयत्नशील आहेत. राज्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील समस्त ब्राह्मण समाजाकडून स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली जात होती. मात्र अशा प्रकारची महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय फक्त राजकीय सोय लावण्यासाठी होत असतो, त्यातून साध्य काहीच होत नाही अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली. तुम्ही मंडळं काढता, याच्या आधी सुद्धा बजेटमध्ये चर्चा करत असताना
12 बलुतेदारांना लक्ष केंद्रित ठेवून वेगळे वेगळे मंडळं काढले, पण त्याला 1 रुपया सुद्धा निधी दिला नाही. भाषण करण्यासाठी तुम्ही मंडळं काढता का? राजकीय पुनर्वसन तुमच्या काही आमदारांचं व्हावं त्यासाठी मंडळं काढता का? सामान्य लोकांना मदत व्हावी यासाठी मंडळं काढता? हे कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्यालाही माहिती असेल, मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नंतरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. अनेक वेगवेगळे मंडळ स्थापन झाले. त्याच्या आधी सुद्धा स्थापन झालेल्या मंडळांना कोणताही अधिकार नाही. फक्त एखादा व्यक्ती त्याच्यावर अध्यक्ष नेमला जातो, त्याला एखादा पीए, एखादा सेक्रेटरी, एखादी गाडी आणि एखादं कॅबिन दिलं जातं. त्याच्यावरती या महामंडळाचं कोणतंही अस्तित्व राहत नाही आणि ही सत्यता अशोकराव चव्हाणांनी मांडलेली आहे. च्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळे मतप्रवाह प्रत्येकाचे असू शकतात. तिथले जिल्हा अध्यक्ष ह्या तिन्ही पक्षाचे किंवा अजून कोणी प्रमुख पदाधिकारी जरी बोललं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आता मिठाचा खडा टाकला, आता काहीतरी वेगळं घडणार, आता जागा वाटपात वाद होणार. काही तुम्ही तसलं डोक्यात आणू नका, काही वाद होणार नाही. आम्ही फार समंजस भूमिका घेऊन. ड्रग्ज माफिया ललित पाटीलवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार खणाखणी सुरू आहे. आता विधानसभेत ललित पाटीलच्या मुद्द्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच ललित पाटीलची पोलीस कस्टडी होऊ दिली नाही असा थेट हल्ला गृहमंत्र्यांनी चढवला. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रोखठोक सवाल विचारलाय. त्याची पोलीस कोठडीच घेतली नाही ललित पाटीलची. म्हणजे एवढा मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली नाही. आणि 2/4/2021 त्यांनी परवानगी मागितली, मात्र ही परवानगी या ठिकाणी सरकारने दिलीच नाही. ललित पाटीलच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्याला ससून हॉस्पिटलमध्ये 9 महिने तिथे ठेवण्यात आलं होतं, तर हे 9 महिने ठेवण्यात आलं तर साहजिकच त्या ससून हॉस्पिटलमध्ये तो पोलिसांच्या त्या ठिकाणी त्यांच्या पोलीस यंत्रणा तिथे असणार, त्यांचं संरक्षण असणार. अशा पद्धतीनं 9 महिने त्याला ठेवण्यात आलं होतं. याच्यामध्ये कोणाचा त्याच्यामध्ये हात आहे का? खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वतीनं अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात हनुमान गढी येथे 10 एकर जागेमध्ये देशातील भव्य अशी 111 फुटांची हनुमानजीची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. आणि यासाठी अयोध्या येथील राम मंदिरमधील जल आणि माती आणली असून त्याची कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी स्वतः खासदार नवनीत राणा डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या. ज्यांनी आम्हाला जे 14 दिवस जेलमध्ये टाकलं, त्यांनी एकदा फक्त हनुमान चालीसा पठण करन म्हणून 14 दिवस जेलमध्ये टाकलं. तर त्यांना माझं आव्हान आहे, तेव्हा फक्त एकच वेळ म्हटलं होतं हनुमान चालीसाचं पठण करन. आज हनुमान गडीवरनं अमरावतीचा हनुमान गडी, त्याच्या इथून ते अमरावतीपर्यंत 5दा हनुमान चालीसाचं पठण होईल. त्यांच्यामध्ये ताकद असून त्यांनी ते थांबून दाखवा. आणि यासोबतच महाराष्ट्राची खबरबात मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.